मंडळी नमस्कार। पहा, ज्या वेळेला नशिबाचे सर्व दरवाजे बंद होतात असं आपण म्हणतो ना, आणि आपण अशा अतिशय बिकट अशा पेचामध्ये सापडतो, आपली पूर्व पुण्याई म्हणा किंवा आपलं पुण्यकर्म म्हणा, हेच अशा वेळेला आपल्या मदतीला धावून येत असतं आणि संकटातून बाहेर काढणारा असा एक रामबाण उपाय देखील आपल्याला सुचवत असतो। आपल्या इंदुमतीला देखील अशाच पद्धतीचं एक द्वार सापडलंय, परंतु ती त्या मार्गावर जाऊन आपल्या जीवनातलं असाध्य साध्य करू शकेल का? क्षमा करा शिष्यगण, पण आपली हरकत नसेल तर मी आपले काही क्षण घेऊ शकते का? बोला। मी असे ऐकले आहे की या आश्रमात एक गणिका राहायला आली आहे। गणिका? नाही, आम्हाला कोण्या गणिकेला पाहिलेलं स्मरणात नाही। धन्यवाद। थांबा, तुम्ही इंदुमती देवींबद्दल बोलताय का? हो हो हो, इंदुमती देवींबद्दलच बोलते मी। त्यांचे दर्शन मिळू शकेल का मला आज? पण आम्हास असे समजले आहे की इंदुमती देवी कोणास भेटणार नाहीत। का? कारण वसिष्ठ मुनींनी त्यांना सौभाग्याचे व्रत सांगितले आहे, तेही भानुसप्तमीचे। काय? त्या इंदुमतीला? म्हणजे इंदुमती देवींना सौभाग्याचे व्रत? कुठे कुठे आहे, कुठे त्या? आताच इकडे निघून गेले। जे व्हायला नको त्याच चुरावटीच्या बातम्या कानी येत आहेत। मुनिवर, तुम्ही तरी असे का वागलात? त्यांनाच भेटायला हवं। प्रणाम मुनिवर। महाराणी कांचनमालेचा प्रणाम स्वीकारावा। सुखी भव। आज मणिकांचन योग म्हणावा। राजमहालातून आपली पावले आज या आश्रमाला लागली, हे या आश्रमाचं भाग्यच म्हणायला हवं। मुनिवर, आपण असे बोलून मला खजील करता आहात। आपले आशीर्वाद आमच्यावर, या सृष्टीवर आहेत म्हणून सारे काही अलबेल चालू आहे। नव्हे महाराणी नव्हे, आपले बोलणे अत्यंत मधाळ आहे, पण त्यामागील माधुर्य मात्र कुठेतरी लुप्त झाले की काय असे भासत आहे। मी समजले नाही मुनिवर। महाराणी, आपल्या येण्याचे प्रयोजन कळले तर आनंद होईल। त्यासाठीच मी आपल्याकडे आली आहे। मी सुखी व्हावे असा आशीर्वाद आपण मला आत्ताच दिलात, परंतु तसे होऊ नये याची योजना जर आपणच आखली असेल तर मला सुखाची प्राप्ती कशी व्हावी? आपण स्पष्टपणे काय ते बोलावे महाराणी। अवश्य। एक गणिका, एक तुच्छ गणिका आज महाराणी होण्याचे स्वप्न बघते आहे। आपणास कल्पना आहेच की एका गणिकेने एका महाराजांशी जर विवाह केला तर त्याचे किती आणि काय काय दूरगामी परिणाम होऊ शकतात। जनमानसात किती कलुषित प्रतिमा निर्माण होईल राजांची, आणि हेच सगळं आम्ही थांबवणार होतो तर? कसे थांबवणार होतात महाराणी? विषप्रयोग करून? हो ना? आपण गैरसमज करून घेऊ नये मुनिवर। ही विषाची कुपी एकतर आम्ही तिच्या गळी उतरवू किंवा आम्ही स्वतः त्याचे प्राशन करू। एक सामान्य गणिका जर आमचे स्थान... प्रणाम मुनिवर। एक सामान्य गणिका जर आमचे स्थान घेऊ पाहत आहे तर आमच्या जगण्याला काय अर्थ उरला? तो दुर्भाग्याचा क्षण या महाराणीला नाही पाहवणार। शांत व्हा महाराणी, शांत व्हा। आपला काहीतरी गैरसमज होतोय। आपण स्वतः महाराणी व्हावे असा इंदुमतीचा कदापि मानस नाही, तो प्रयासही नाही। तिला आस आहे ती प्रेमाची, सत्तेची नाही। तिला मोह आहे तो सौभाग्याचा, संपत्तीचा नव्हे। तिला तिचे सौभाग्य हवे आहे। एकदा का महाराजांची विवाह झाला की सगळे काही प्राप्त होणारच आहे। सौभाग्य आणि राज्य सारेच नाही। आम्ही हे नाही होऊन देणार। आम्ही थांबवू हे,
ते अशक्य आहे देवी, कारण नियतीच्या धनुष्यातून निघालेला बाण आता प्रत्यक्ष भगवंताला देखील थांबवता येणं शक्य नाही. म्हणजे असे की इंदुमती आता सौभाग्याचे व्रत करत आहे. हे व्रत तिचे पूर्ण झाले की तिचे सौभाग्य तिला परत मिळेल, जे कोणीही तिच्याकडून हिरावून नाही घेऊ शकत. ती ते व्रत पूर्ण करूच शकणार नाही मुनिवर. इंदुमतीचा निर्धार आणि तीव्र इच्छाशक्ती आपण कमी लेखू नये. 2 दिवसात तिचा निर्धार खचतो की नाही हे बघाल आपण. असं मग असं जर झालं नाही तर जर इंदुमतीने हे व्रत पूर्ण केले तर मी महाराणी कांचनमाला तिला स्वतः होऊन राजवाड्यात सन्मानाने घेऊन जाईन व तिचा स्वीकार करेन. हा माझा शब्द आहे, महाराणी कांचनमालेचा. ललन, हीच ती जागा जिथे महाराजांची आणि माझी पहिली भेट झाली. मोती शोधायच्या स्पर्धेत अनाहूतपणे मला हिरा गवसला. इथेच मी पूजा मांडणार. अरे माझ्या देवा नटेश्वरा, इतक्या उन्हात इथं पूजा नको ग बाई, आपण आश्रमात जागा बघू. नाही ललन, हेच संकेत आहेत. इथे मला ती ऊर्जा जाणवते ज्याने मी हे व्रत पूर्ण करू शकेल. अगं हीच ती महाराजांचं अंगवस्त्र. आधी महाराजांच्या मनावर ठाव घेतला, आता आली नदीवर हक्क दाखवायला. भलं तुला महाराजांनी आपलं मानलं असेल, पण आमच्यासाठी तू महाराणी कधीच होऊ शकत नाहीस. अगं वेश बदलला म्हणून कातडी नाही बदलत. शेवटी तू गणिकाच ती गणिकाच आहेस. अगं तू आमच्या राज्यात येणार म्हणजे आमच्यासाठी काळा दिवसच असेल. निघ इथून. अगं तुमच्या जिभेला काय हाड, असं काय वाईट चिंतलंय का ही ना? नाही ललन, ही देखील एक सत्व परीक्षा आहे. हरकत नाही, मी नाही राहणार तुमच्या राज्यात. मी या नदी किनारी पूजा मांडेन. तिथेच माझे व्रत सुरू होईल. व्रत करतीये, मोठी आली व्रत करणार. चल. ओम सूर्यदेवाय नमः. ओम भास्कराय नमः. ओम सूर्यदेवा. मोती, काय आवडली की नाही भेट? भेट? तुझ्या भेटीसाठी, स्वागतासाठी पाठवली भेट तुला महाराजांनी. हे सगळं केलंय ते महाराजांनीच. महाराज? खरंच? महाराज भेटायला येणार आहेत तुला ह्याच ठिकाणी. प्राणांतिक प्रिय अशा सर्व वस्तूंचा मोह तुला टाळावा लागेल. तुला प्रिय असलेल्या व्यक्तींपासून दूर राहावे लागेल. इंदुमती, थांबा महाराज. काय झाले? मी जे व्रत करत आहे, या व्रतस्थ काळात मी पुढील 7 दिवस आपल्या प्रिय व्यक्तीला नाही भेटू शकत. मला क्षमा करा महाराज.
तू अजूनही आमच्यावर रागवली आहेस की काय इंदुमती? नाही महाराज, जेव्हा मी आपल्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासूनच मला आपलाच ध्यास लागला. मला तेव्हा माहीतही नव्हते की आपण या राज्याचे महाराज आहात. मी एक गणिका, आपण एक महाराज. हे सर्व कसे जमणार हेच मला समजत नव्हते. पण माझे आपल्यावर असलेले प्रेम खरे होते आणि म्हणूनच केवळ मला सौभाग्य हवे म्हणून ते आपण मला दिले आणि म्हणूनच आपण माझ्याशी गांधर्व विवाह केला, ज्यामुळे रागावून महाराणी कांचन देवी यांनी मला राज्यातून बेदखल केले. प्रजेने स्वीकारले नाही मला, ना राजप्रसादातील कोणी. पण मी तुझा स्वीकार केला आहे माझी पत्नी म्हणून. कोणी काय बोलेल याचा विचार कशाला? तुला सौभाग्य हवे होते जे आम्ही दिले. नाही महाराज, सौभाग्य तेव्हा प्राप्त होते जेव्हा सर्वजण त्याचा सन्मान करतात. सर्वांच्या नजरेत ते सौभाग्य दिसते. अजूनही लोकांच्या दृष्टीने मी एक गणिकाच आहे. तुमची राणी धर्मपत्नी म्हणून माझा स्वीकार करणार नाहीत. माझे सौभाग्य त्यांना मान्य नाही आणि म्हणूनच वसिष्ठ ऋषीने दिलेलं हे खडतर व्रत मी करणार आहे. हा घेतलेला वसा मी सोडणार नाही. तुझी भावना असत्य नाही. आपले नाते जुळल्यापासून तुझ्या पदरी केवळ आणि केवळ अवहेलना झाली आहे. तू म्हणते आहेस तसे तू तुझे व्रत पूर्ण कर, परंतु ते जसे तुझे व्रत आहे तसेच ते माझेही व्रत आहे. तुझ्याप्रमाणे मी देखील तुझे व्रत पूर्ण होईपर्यंत सूर्यदेवांसमक्ष दिवसभर थांबेन. गणिका ती देखील सौभाग्याचा व्रत करणार आहे. साऱ्या नगरीत चर्चा चालू आहे. ढीक करायचे म्हणते पण झपणार आहे का तिला? आली आहे मोठी सौभाग्याचा वासा घेतलेली. ओम सूर्यदेवाय नमः. ओम भास्कराय नमः. ओम भास्कराय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम भास्कराय नमः. एका गणिकेला साथ द्यायची म्हणजे उन्हाचे चटके सहन करावे लागणारच. माझी मुलगी असताना तुम्हाला उन्हाचे चटके सोसावे लागले नाही कधी. तुम्हाला या उन्हाच्या झळा पोहोचत असतील हे खरे आहे. मला मात्र हे ऊन पावसाच्या सरीसारखे आल्हाददायक वाटत आहे. महाराज, तुमची मती भ्रष्ट केली आहे त्या गणिकेने. हो, सावध व्हा. सोनं हाती असताना कथिलाचा मोह हवाच कशाला? थांबवा हा सगळा खेळ आणि
तुमच्या मनाचा आदर ठेवण्यासाठी माझी मुलगी वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेलीच होती ना, परंतु यांना त्याचे मोल नाही. इतका अपमान सहन करून, नेहमी तुमच्या मनाचा विचार करूनही कायम आमच्या पदरी ही निराशाच का महाराज? अहो, काय अपराध आहे आमचा? अपराध काय आहे हे आम्ही सांगण्याची आवश्यकता आहे का महाराणी? तुम्ही देखील ते चांगलेच जाणता. इंदुमतीस या महालात आणावे असा विचार आमच्या मनात कधीच नव्हता, न तिचा तसा मानस होता. परंतु तुम्ही तुमच्या मनात आकस ठेवून सूड बुद्धीने तिला समारंभास बोलावले. आमच्याशी गांधर्व विवाह झाला आहे हे जाणून देखील तुम्ही तिचा अपमान केलात. तिला राज्याच्या बाहेर घालवलेत. कांचनमाला, थांबा मातोश्री, आज आम्हाला अडवू नका. हे सारे असह्य झाले आहे आता मला. हो हो, केले मी असे, आणि मुद्दामूनच केले. आणि यात काही गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. गैर नाही? नाहीच, अजिबात नाही. अहो, ती कोण कुठली गणिका? तुम्ही तिच्याशी आमची तुलना करू पाहता? अहो, जिची आमच्या पायाशी बसायची सुद्धा लायकी नाही, तिला आम्ही आमच्या पंक्तीमध्ये बसवू. एका क्षुल्लक गणिकेचा आम्ही सवत म्हणून सन्मान करू. महाराणी, तुम्ही विसरत आहात की आम्ही तिच्याशी गांधर्व विवाह केला आहे. तिच्याविषयी बोलताना मर्यादा ओला. आमच्यामुळेच आज हे सारे वैभव आहे. आणि तुमच्यावरच्या प्रेमावर केवळ आणि केवळ आमचाच अधिकार आहे. कोण कुठली क्षुल्लक गणिका यात वाटेकरी असूच शकत नाही महाराज. महाराणी, प्रेमाचा हक्क दाखवून नाही तर जीव ओवाळून टाकल्याने प्राप्त होतो. महाराज, यावर अजून बोलून काही निष्पन्न होईल असे आम्हास वाटत नाही. महाराणी, तुम्ही वशिष्ठ ऋषींसमोर दिलेला शब्द पाळा म्हणजे झाले. शब्द? कोणता शब्द? आश्चर्य आहे. मला वाटत होते इंदुमतीच्या विषयी घडणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या संगनमतानेच होत असावी. कामिनी देवी, तुमच्या मुलीने वशिष्ठ ऋषींसमोर अशी प्रार्थना केली आहे की जर इंदुमतीने तिचे व्रत पूर्ण केले तर त्या तिचा राणी इंदुमती म्हणून सवत म्हणून स्वीकार करतील. तसे झाले तरच ते घडेल. पण महाराज, तुम्ही हे विसरताय की ती एक सामान्य गणिका आहे. व्रतस्थ स्त्रियांना लागणारा संयम तिच्याकडे नाही. उन्हाच्या झळा सोसल्या की सारे स्पष्ट होईलच. सोंग आणि ढोंग सगळं समोर येईल. 7 दिवसांमध्ये कळेलच सगळ्यांना तिचे सोंग आहे की प्रेम. काहीही झाले तरी आम्ही आमचा हक्क त्या गणिकेला देणार नाही. हक्क आणि प्रेम यात जर हे द्वंद्व असेल तर तुम्ही खुशाल प्रयत्न करा. मी मध्ये पडणार नाही. कारण याचा अंतिम परिणाम काय असेल हे आम्हास जाणवत आहे. कदाचित तुमच्या कन्येला बहुमोल अशा सल्ल्याची आवश्यकता भासते आहे. बिकट वाट हीच वहिवाट असणारी आपली ही बिचारी इंदुमती. तिला भानू सप्तमीचं व्रत करायला सांगितलं आणि तिने देखील ते अतिशय निक्षून पालन करण्याचं देखील ठरवलंय. पण आता विघ्न देखील आईमाई बनून तिच्या समोर उपस्थित होती. आता याच संकटाचा सामना इंदुमती कशा पद्धतीने करेल की साक्षात भगवंतच तिला हे व्रत पूर्ण करण्याची प्रेरणा देतील का ती हे व्रत पूर्ण करू शकणारच नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागात मिळू शकतील. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.